बीच में हमारी प्रिंसेस कह लो यहाँ पे द क्वीन द रॉयल इन दिस वर्ल्ड संगीता जी के साथ जोड़े संगीता मैम के लिए ना उसी के साथ में हम यहाँ पे आगे बढ़ते हैं इस खुशियां को, इस पल को, इस मोमेंट को केक कट करते हुए यहाँ पे संगीता मैम अपना यहाँ पे केक कट करेगी, अपना 60th बर्थडे सेलिब्रेट करेगी। तो यस सभी लोग मैं चाहता हूँ कि सबकी शुभकामनाएं यहाँ पे बड़ों का आशीर्वाद मिले। सभी लोग यहाँ पे काउंट डाउन करेंगे इस 60th बर्थडे को और भी ज्यादा स्पेशल करने के लिए। तो सभी लोग काउंट डाउन करना है 60, 50, 40, 30, 60 से बैक आना है 60, 50, 40, 30, 20, 10, 9, 8, 7 इस तरीके से। ऑलराइट, सो ऑल ऑफ यू रेडी? हमारी संगीता मैम रेडी है? हम आर यू रेडी? वेरी नाइस। तो यस लेट द काउंटडाउन बिगिन। 60, 50, 40, 30, 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, and here we go. All right, so now everybody please have a seat. Thank you everyone, all of you joining for this 60th birthday celebration of Sangeeta ma'am. Thank you, thanks a lot. And मैं सभी से गुजारिश करूंगा कि सभी को फोटो सेशन का मौका मिलेगा। बाय बाय बाय। प्यार तो बहुत लोग करते हैं, मेरे जैसा प्यार कोई नहीं कर सकता। किसी के पास तुम जो नहीं, मैं सिर्फ तुमसे प्यार करता हूँ, हमेशा तुमसे प्यार करता रहूंगा।
दिल तो हर किसी के पास होता है, हर कोई दिलवाला नहीं होता है। दीदी आपकी 2 मिनट। ना चांद की चाहत, ना चांद की चाहत, ना सितारों की फरमाइश, हर जन्म में आप मेरे बस यही ख्वाहिश। ओके, देखिए हम कलाकार है, कलाकार की नजर से 20 कर सर कपल है क्या? कपल हस्बैंड वाइफ जिसने की शर्म उसके फूटे। ओहो, डॉक्टर नैने पर आ रहे, माधुरी दीक्षित या आइए प्लीज, आ जाइए मैडम, आइए प्लीज, आ जाइए, आइए सर, आ जाइए प्लीज, आ जाइए प्लीज, आ जाइए। ओहो क्या बात है, गोविंदा सर आइए प्लीज, आ जाइए। ओहो सचिन तेंदुलकर पर आ रहे, आइए प्लीज, क्या बात है, आइए प्लीज सर, आइए सर, क्या बात है। अजय देवगन भी आ गए, सिंगम अजय देवगन और काजल जी के लिए जोरदार तालियां। आता माझी सटक अजय देवगन पण आले, आइए ना, या ना, या ना, या ना। ओहो क्या बात है, आइए सर। बोलते ना चाय में शब्द ड्राई फ्रूट में होता है छुआरा, ये बंदा दिल से आज भी है कुआरा। सर एक सवाल पूछूं दीदी, जैसे आप इनकी धर्म पत्नी है, मैं आपका धर्मशाला हूँ, तो जीजू से एक बात पूछूं। हाँ सर, ये किसने लॉन्च किया है? अच्छा आपका लॉन्च किया है, बहुत प्यारा लॉन्च किया। ओके ओके, घेऊन या ना। ओके सर, एक शायरी अपना, एक शायरी नहीं है, एक क्वेश्चन है, मेरे सवाल का जवाब दे दीजिएगा। एक बार वाइफ को देख लो, सोच समझ के जवाब देना। माँ क्या सिखाती है और बीवी क्या सिखाती है? माँ क्या सिखाती है और बीवी क्या सिखाती? दीदी क्या डरा के रखा मेरे भाई को, बोल ही नहीं पा रहे। ये बिंदास दबंग आदमी है, बिंदास बोलेगा। सर बताइए, माँ क्या सिखाती है और बीवी क्या सिखाती है? माँ जो नहीं सिखाती वो बीवी सिखाती है। अरे बाप रे, ये तो अंदर से भरा पड़ा आदमी, आज पूरा भड़ास निकाल रहा है। हाँ सर बताइए, माँ क्या सिखाती, बीवी क्या? दीदी का डरा के रखा मेरे भाई को, बोल ही नहीं पा रहे। अच्छा यहाँ से सिंगल कौन है लड़का यार? सिंगल लड़का, सिंगल बॉय, सिंगल पर्शिया क्या इकडे इकडे खाली खाली। ओके एक मिनट ओके। और जो अच्छा कॉपी करेगा उसको मिलेगा आईफोन 17, जो अच्छा परफॉर्म करेगा उसको मिलेगा आईफोन 17। पूछो कौन देगा? नहीं, जो देगा उससे ले लेना। ओके किसके पास नहीं है? फिर भी आप लोग ने अपना कीमती वक्त निकाल कर इस बर्थडे गर्ल और बर्थडे बॉय के आप लोग ने आशीर्वाद देना है, बहुत बड़ी बात है। और इनसे पता चलता है इनका व्यवहार कितना अच्छा है, कितना प्यारा व्यवहार है, जो आप लोग ने अपना कीमती वक्त निकाल कर सर को और मैडम को आशीर्वाद देना है। तो प्लीज क्या बात है, जोरदार तालियां सभी कपल के लिए। और एक गाना लगेगा सर, मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, अभी तक है हंसी और मैं जवान, मेरी जान, ऐ मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझे कुर्बान मेरी जान।
ये शौकियाँ ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं, ये शौकियाँ ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं, दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं, मैं तेरी आँखों में पा गया जो जहाँ, मैं तेरी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान। मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोले, मीठे बोल जा तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो से भी तेज कोई कर सके जो बेटे नाचो अस्तबल में घोड़े जैसे पाप टोर छोड़ नाचो भी जो तो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 कच्ची मेरी जैसा नाचो 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 बिच्छू का डर आगे ऐसा नाचो। अरे खुद को मोगले मतलब हमको अनारकली समझ रहा कितना क्या हाँ
एक झिंगाट तो व्हायला पाहिजे. एक झिंगाट. तुम्हें नहीं करना मैडम, करना। आसमान में इतने तारे हो कि आसमान दिखाई न दे, आप सभी की जिंदगी में इतनी खुशियां हो कि कोई गम दिखाई न दे। थैंक यू। एक लाइन संगीता मैम के लिए भी कि आपके जन्मदिन के दिन दुआ है हमारी। अजीब आपके जन्मदिन के दिन दुआ है हमारी, आसमान में जितने सितारे हो उतने उम्र हो आपकी। आज मला या ठिकाणी ज्या वेळेला घेऊन आले आणि मी एंट्री केली त्यावेळेला मला एकदम असं आनंद अश्रू आले की अरे एवढे या लोकांनी इकडे अरेंज केलं आणि आपल्याला काहीच माहिती नाही. तर मी या सर्वांचे आभार मानते. क्या बात है. तो सर एक क्वेश्चन दोनों से है कि मैंने तो यहाँ पे कहा सर कि हेमा मालिनी, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, आपको सर क्या लगती है? ये संगीता ही लगेगी. ऐसा हीरोइन? हाँ, संगीता ही हीरोइन. क्या बात है. तो सर मैं चाहता हूँ कि सभी ने कुछ ना कुछ सरप्राइज दिया है. एक गिफ्ट आपको भी देना है यहाँ पे. सिर्फ गिफ्ट के तौर पे यही चीज देना है सर कि मैम को पता नहीं आपने होल लाइफ में कितनी बार वो 3 गोल्डन वर्ड्स बोला होगा. आई लव यू सर. वो अभी यहाँ पे गिफ्ट के तौर पे देना है. और सर सब लोग बोलते हैं कि शाहरुख खान एक बहुत ही किंग है यहाँ पे इस मामले में. तो सर शाहरुख खान वाले स्टाइल में सर वो 3 गोल्डन वर्ड्स. आई लव यू. चलो यहाँ पे गिफ्ट तो मिल गया मैम. रिप्लाई करना बनता है. भले आज 60 बोल है बट अपने फुल पार्टनर्स, अपने पार्टनर, लाइफ पार्टनर को यहाँ पे रिप्लाई करना है. तो मेरे पास एक लाइन है मैम. ऑलराइट. एंड इस लाइन को हाफ में बोलूंगा आपके बिहाफ में और हाफ आपको बोलना है. ओके. और वो एक लाइन सभी को पता होगा. तो सभी लोग, अगर कुछ लोग भी जो यहाँ पे सारे हमारे मेहमान बैठे हैं तो आप लोग भी बैकग्राउंड म्यूजिक में बोलेंगे तो मजा आएगा. तो सभी लोग एक साथ. कांटे में ही कटती है दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात. आज मैं कहती हूँ So sweet. तो यहाँ पे बहुत सारे बैकग्राउंड के साथ में डांस हुआ था. मैं चाहता हूँ कि इस टाइम को, इस मोमेंट को फुल्ली कंप्लीट करने के लिए
मैं आप दोनों के लिए स्पेशली संगीता मैम के लिए एक सॉन्ग प्ले करवा रहा हूँ और एक डांस आप दोनों एक साथ में सर। हाँ आप दोनों साथ में करेंगे। ऑलराइट, सो एक सॉन्ग सर प्लीज। चाहिए कि नहीं चाहिए? एवरीवन ऑफ यू होना चाहिए कि नहीं डांस? यस हाँ बच्चों को नहीं सर, बाद में बुलाएंगे, पहले इन दोनों को बुलाएंगे। हाँ इनको अकेले छोड़ देना है। हाँ यस सर। क्या बात है, प्लीज एक बार जोरदार क्लैप हो जाना चाहिए। जोड़ी जवानी गुरु होती है। अजीब बात कि कौन कहता है जवानी गुरु होती है? अरे असली प्यार तो शादी के बाद ही शुरू होती है। थैंक यू बोथ ऑफ यू। ऑलराइट, नाउ इसके बाद प्लीज आप दोनों बैठ जाएं और सारा ऑर्गेनाइज किया है इन्होंने, तो प्लीज आप दोनों आएंगे प्लीज। तन्वी मैम प्लीज आना है। हाँ प्लीज एक बार जोरदार क्लैप हो जाना चाहिए तीनों के लिए। एवरीवन ऑल ऑफ यू। मीन्स एक बोलते ना, ये जो इन्होंने किया है एक बड़ा सपना पूरा होने जैसा होता है यहाँ पे। पलट मामा के लिए एक बार जोरदार तालियां। एवरीवन सबसे एक्टिव और सबको इन्होंने डांस करवाया। प्लीज एक बार जोरदार क्लैप हो जाना चाहिए इनके लिए। एवरीवन एंड मामा मामा इधर पापा इसे। हाँ इनको कोई पकड़ के रखो। अरे नहीं, तो मैं चाहता हूं कि आज 60th बर्थडे है, राइट? सो आप सन एंड आप डॉटर, राइट? तो मैं चाहता हूं कि सर जितनी भी आप बचपन से लेके अभी इतने तक आपकी मेमोरीज होगी, मैं चाहता हूं 2 लाइन में सर प्लीज मॉम के लिए टॉस उड़ाए भाई बहन के बीच में। हाँ सर मैडम प्लीज। हैप्पी बर्थडे मम्मा। यस सर। हेलो हेलो इथे आलेल्या सर्वांना पहिले थँक्यू। आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि भावनिक असा आहे। आज आपण माझी आई संगीता सत्पाळकर हिच्या 60व्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलो। आई या शब्द उच्चारताच प्रेम, माया, त्याग, काळजी, निस्वार्थ समर्पण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते। हे हसू नका रे, थोडं प्रत्येक संकटात आधार देणारी शक्ती, प्रत्येक यशामागील खंबीर पाठीराखा। आईने आयुष्यभर स्वतःच्या इच्छा, स्वप्ने आणि आराम याचा विचार न करता कुटुंबासाठी झटत राहिली। आमच्या आनंदात तिने आनंद शोधला आणि आमच्या दुःखात स्वतःचे दुःख विसरले। घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेता घेता तिने आयुष्याची 60 वर्ष पूर्ण केली, पण तिच्या चेहऱ्यावर प्रेम, माया, हास्य आजही तितकेच करुण आहे। आई, तू आम्हाला केवळ शिक्षण दिले नाहीस तर माणुसकी, प्रामाणिकपणा, संस्कार, नात्यांचे महत्त्वही शिकवलेस। आम्ही जे काय आहोत ते तुझ्या कष्टांचे आणि आशीर्वादाचे फळ आहे। माझ्या लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तू माझ्या पाठीशी नेहमी उभी राहिलीस। मी चुकलो तेव्हा समजवलं, पडलो तेव्हा हात दिला,
यशस्वी झालो तेव्हा आनंद तुझ्या डोळ्यात जास्त दिसला. तुझ्या प्रेमाची आणि ऋणाची परतफेड या जन्मात तर कधीच होऊ शकणार नाही. आज विशेष दिवशी मला फक्त एवढंच सांगायचे आहे, आई तुझ्यामुळे आमचे घर हे केवळ 4 भिंतींचे नाही तर प्रेम, आपुलकी आणि संस्काराने भरलेले मंदिर आहे. तुझ्या आयुष्यातील ही साठी म्हणजे केवळ एक आकडा नाही तर संघर्ष, त्याग, प्रेम आणि यशस्वी महत्वाचा सुवर्ण प्रवास आहे. पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, सुखदायी, सुखमय, समाधानाने भरलेले जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हे छोटीशी कविता आहे. म्हणजे दिला जन्म तू हे विश्व, दाविलीस तुझ्या वंदितो माऊली, पावला ज्याच्यातून तुझे निपजले जे पीठ, त्यांनीच आम्हा घडवले धीट. तुझ्या शिस्तीने आकारले जे मन, हेच आमचे संस्कार, हेच आमचे धन. फेडण्यास पांग माया माझपाशी काय, माझे शरीर एक तुझे, 2 पाय तुझे. आई 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती आहे आमच्या वहिनी, म्हणजेच माझी मोठी जाऊ संगीता सतपाळकर. व आज त्यांच्या वाढदिवसा दिवशी मी त्यांना लक्ष शुभेच्छा देत आहे. वहिनीने काम करताना नाती जपली, माणुसकी जपली आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचे एक भाग बनविले. त्यांची सेवा संपली नाही, स्वरूप बदलले आहे, कारण प्रेरणादायी माणसं कधीच निवृत्त होत नाही. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल त्यांच्या आयुष्यात एक नवी क्रांती. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे शिल्पकार. वहिनी निवृत्त झाल्या, पण उत्तम मार्गदर्शक म्हणून तुम्ही नेहमीच आमच्या सोबत वारसा म्हणून राहाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आरोग्य नीट राहावे, हीच माझी ईश्वरचरणी इच्छा आहे. आज त्यांनी आमचे कुटुंब फार चांगल्या रीतीने सांभाळले आहे. मला आठवत आहे की कोणी आमच्या मुलींपैकी सगळ्यांचं त्यांनी कौतुकच केलेलं आहे. माझी मुलगी ज्यावेळी 10वी SSC उत्तीर्ण झाली होती चांगल्या मार्काने, त्यावेळी त्यांची मैत्रीण मधुरा हिने मला सांगितले की अगं तुझ्या मुलीचे पेढे मला मिळाले. पण मी त्यावेळेला अचंबित झाले. व त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं, अरे संगीताने आम्हाला शाळेमध्ये तुझ्या मुलीचे पेढे दिलेले आहेत. त्यानंतर त्यांची भगिनी सरिता ही मला एकदा रस्त्यात भेटली. त्यावेळेला मी तिला म्हणाले की अगं पूजा CA झाली, पण त्यावेळेला सुद्धा तिने मला असं सांगितलं की अरे आम्हाला ताईंनी सांगितलेलं आहे. हे फार कौतुकास्पद आहे माझ्यासाठी. परत माझे मोठे धीर जितेंद्र सतपाळकर आणि संगीता सतपाळकर व त्यांचे कुटुंबीय हे आमच्या आईची खूपच रित्या चांगली काळजी घेत आहेत. आज त्यांना खूप सांभाळत आहेत. कुठेही गेले तरी सुद्धा ते आपल्या बरोबर त्यांना फिरवतात. हे खूप मोठेपणाचं लक्षण आहे. आणि आमची सून मानसी सतपाळकर ही त्याच्या आजीला व कुटुंबाला चांगले चांगले पदार्थ खाऊ घालते. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आणि ती सुद्धा आजीची भरपूर काळजी घेते. तशाच इतर नाती सुद्धा आहेत, बऱ्याच त्या सुद्धा काळजी घेतात. आणि आमच्या घरातल्या मोठ्या वहिनी म्हणाल तर नीलम सतपाळकर हे आज आमच्या इथे बसलेल्या आहेत. त्या कधी कधी आमच्या रागवतात, पण हक्काने रागवतात, पण तरी सुद्धा ते आमच्याशी प्रेमाने बोलतात, आम्हाला सांभाळून घेतात. आणि आमच्या सगळ्या गावा आम्ही एकत्र आहोत. प्रत्येक गणेश चतुर्थी दिवशी ती आमच्या सर्व मुलांना ती घेऊन गणेश उत्सवामध्ये भाग घेतलेला आहे. आणि तिने सुद्धा सगळ्या मुलांची काळजी घेतलेली आहे. आमच्या संगीता वहिनी त्या जरी जत्रेत गेल्या तरी आमच्या मुलांना सगळ्यांना छोटे छोटे का होईना पण त्या गिफ्ट घेऊन यायच्या. हे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. मी एवढंच म्हणेन शेवटी की ईश्वर त्यांचे आरोग्य चांगले राखो आणि त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं सुखात आणि व्यवस्थित जावं. बस हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
नेक्स्ट यहाँ पे मैं बुलाना चाहूंगा बहुत प्यारी सबकी दुलारी ध्रुविका मैडम। प्लीज इनके लिए जोरदार क्लैप हो जाना चाहिए। हॅपी बर्थडे संगीता आकी। संगीता आकी सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहे, आम्हाला सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना एकत्र ठेवते। कुठेही काही असलं तरी पहिले अनु खाली ये, सुजा तू पण ये, तन्वी, हे सगळ्यांना एकत्र करण्याचं जे आहे ते संगीता आकीमध्ये आहे। त्यामुळे मला असं वाटतं शी इज द मोस्ट वंडरफुल स्वीटेस्ट पर्सन आणि म्हणून आज आपण सगळेच इकडे आहोत। सो हॅपी बर्थडे आणि अशीच राहा। यस मनीषा मैम, प्लीज इनके लिए एक बार जोरदार क्लैप हो जाना चाहिए। वाह, हॅलो, नमस्कार सगळ्यांना। संगीतासारखी मैत्रीण सगळ्यांना असावी, इतकी छान म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी। आज आम्ही कित्येक वर्ष बीशीचा कार्यक्रम करतो आमचा, त्यात तिची खूप मदत होते आम्हाला। म्हणजे कोणाकडेही एकाच दिवशी नाही करायचं झालं तर ती स्वतःहून सांगते की माझ्या घरी या, माझ्या घरी करा म्हणून। असा खूप समजूतदार आणि खूप मनमिळावू स्वभाव आहे आमच्या संगीताचा आणि संगीताचं अख्खं कुटुंबच खूप छान आहे। तिचे मिस्टर सुद्धा खूप मदत करतात सगळ्या गोष्टींमध्ये। आता समाजासाठी सुद्धा ते बरेचसे काम करतात। ह्या पूर्वी ते समाजात नव्हते पण आता काही कारणाने ते आम्हाला जॉईन झाले आहेत आणि त्यांच्याही खूप आम्हाला मदत मिळते समाजाच्या कार्यासाठी। आणि संगीताचं भाव म्हणजे आवाजाव सबका आहे असंच आहे आणि सगळी म्हणजे ते दोघे तर आहेतच, मुलं आणि सूनबाई तर माझी फेवरेट आहे। खूप अशी सून सगळ्यांना मिळो आणि संगीता वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्यू। एक बार हमारी शैलजा मैम के लिए जोरदार क्लैप हो जाना चाहिए। सो मैम खुद से यहाँ पे आ रही है, हमको बोलना है और आज भी सिस्टर है इनकी। मैडम आज भी झगड़ा ओके। ताईला सर्वात प्रथम 60व्या वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि उत्तरोत्तर तिला आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मला फक्त एक थोडंसं ताईबद्दल सांगायचं आहे की आम्ही 4 बहिणी आणि सगळ्यात ती आमची मोठी बहीण आहे आणि तिचं एक ध्येय होतं की तिला BEd म्हणजे टीचर किंवा शिक्षिका व्हायचंच होतं। हे तिचा पहिल्यापासूनचा ध्यास होता आणि त्यासाठी तिने खूप धडपड, खूप मेहनत घेतली आणि तिला जी ॲडमिशन मिळाली BEdला ती मुरबाड या ठिकाणी अतिशय लांब मिळाली होती शिवळ्याला आणि तेव्हा मोहित 5 महिन्याचा होता आणि तिकडे राहून मोहित इकडे एकटा होता विरारमध्ये। दोन्ही आजी आजोबांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्याची काळजी घेतली होती कारण तिचा एक ध्यास होता की मला शिक्षिका व्हायचंच आहे आणि तिने ते ध्येय पूर्ण केलं। आणि मागच्या वर्षी 18व्या वर्षी विरार ते अंधेरी हा प्रवास करणं सोपं नाहीये आणि सगळं कुटुंब सांभाळून तिने हे सगळं ध्येय अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केलं। ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे। सासर, माहेर आणि सगळे तिचा मित्र परिवार या सगळ्यांना बरोबर घेऊन ती असते नेहमी आणि सगळ्याच गोष्टींमध्ये आम्हाला पण तिचा सपोर्ट असतो आणि ताई म्हणून नेहमी तिची सगळ्यांना आमची साथ असते। आमचे जे बर्वे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी पण सगळ्यांशी तिने पहिल्यापासून संबंध ठेवलेले आहेत आणि आम्हाला खरंच तिचा अभिमान आहे आणि तिलाच आम्ही आदर्श समजून आम्ही सगळ्या बहिणी पण त्याच पद्धतीने पुढे गेलेले आहोत। तर आमच्या सर्वांतर्फे तिला आणि तिच्या सगळ्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज सकाळी आम्ही थोडासा कार्यक्रम घरी केला
पण तिला माहितीच नव्हतं की आज संध्याकाळी एवढा मोठा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून हे लपवणं आमच्यासाठी पण थोडंसं कठीण गेलं, कारण वारंवार आमच्याकडून थोडंसं बोललं जात होतं की आज आपल्याला संध्याकाळी हॉलमध्ये भेटायचं आहे, पण आम्ही ते सावरून घेतलं की तिला अजिबात कळू दिलं नाही की आज संध्याकाळी एवढा मोठा कार्यक्रम मानसी, मोहित, तन्वी आणि या सगळ्या कुटुंबियांनी ठेवलेलं आहे. ते तिच्यासाठी सरप्राईज होतं आणि हे सरप्राईज खरंच चांगल्या प्रकारे साजरं झालेलं आहे की हा वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहील. धन्यवाद. एक बार जोरदार क्लैप हो जाना चाहिए संजय मैम के लिए। ना वैसे ही मैं 2 मीठी लाइन मैम के लिए बोलने के लिए स्टेज पे बुलाना चाहूंगा मधुरा श्रावण। नमस्कार. ही जी माझी मैत्रीण इथे उभी आहे त्याचं तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं. त्याच्यातला हर एक शब्द खरा आहे. ती मनमिळावू आहे, ती प्रेमळ आहे, ती मोठ्यांची काळजी घेणारी आहे, त्यांचा मान राखणारी आहे. त्याच्याच बरोबर तिच्यामध्ये माणुसकी आहे. विद्यार्थ्यांसाठी पण ती तेवढीच झटणारी आहे आणि आम्हा मित्रमंडळींसाठी पण ती तेवढीच प्रिय आणि तेवढीच जवळची आहे. मला वाटतं बहुतेक निदान आमच्यात तरी असं आहे की जवळजवळ सगळ्या गोष्टी आम्हाला एकमेकींच्या माहिती आहे. इतकं आम्ही शेअर करतो आणि एकमेकींना समजून घेतो. तिच्याकडनं मी बरेच चांगले गुण स्वतः सुद्धा शिकले आहे की घरातल्या मोठ्यांबरोबर कसं जमवून घ्यायचं, कसं त्यांच्याबरोबर नीट आपण पण राहायला पाहिजे. त्या गोष्टी सुद्धा मला संगीतानेच सांगितल्या आहेत. तेव्हा अशी ही जी तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलेली आहे, जी सगळे कौतुक करतायत आणि करतील, ती माझी मैत्रीण आहे. तिला हॅपी बर्थडे. आणि जर गाणं असेल तर ये दोस्ती हम नहीं छोड़े. नेक्स्ट प्यारे मामा के लिए एक बार जोरदार क्लैप हो जाना चाहिए। मामा भी यहाँ पे पीछे रुकने वाले नहीं है। हा हॅलो. आपल्या जवळच्या माणसासाठीच आपण मी धडपड करत असतो. माझं नाव पराग बर्वे. मी संगीताचा चुलत भाऊ आहे, परंतु नातं लांबचं असलं तरी संबंध खूप जवळचे आहेत. अख्खी सख्या भावासारखी आहे. लहानपणी मुंबईला मी मालाडला यायची त्यांच्या घरी. त्यांचं घर छोटं होतं पण त्यांचं प्रेम खूप अपूर होतं. मी संध्याकाळी रात्री कुठे आलो, तिच्या आईची बाबांची आठवण मला खूप येते. गाठी बेटी उडान म्हणतो तसेच कायम आहे. घर संसार नातीगोती पाहुणे सांभाळून शिक्षिकेची नोकरी करून त्यातच आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार तिला मिळाला. संगीता, मला आणि आमच्या सर्वांना खूप अभिमान आहे. आता 60 उत्तर ते तुझी तब्येत चांगली राहो, तुझ्या आवडी निवडीला सवय काढता येऊ आणि सगळं काय आनंदाचा ही देवाकडे प्रार्थना. आणि परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोहित, मानसी आणि तन्वी हे सगळ्यांनी अरेंजमेंट केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. क्या बात है, एक बार मामा के लिए जोरदार तालियां। इतिहास माहीत असणारे इथे आमचे मित्र हर्षद चौधरी अगदी जवळचे मित्र आहेत आमचे. आज अमृत आमच्यामध्ये नाही आहे आणि आमचं दोघांचं लग्न जमणारे गंगाराम पाटील आणि यज्ञेश्वर पाटील आज दोघंही नाही आहेत या जगामध्ये. परिस्थिती अशी होती, आज संगीताची वयाची 60 वर्ष होत आहेत. परिस्थिती अशी होती का आम्ही समाजवादी लोक होतो,
आणि तिचे वडील जे आहेत ते चांगले आर्टिस्ट होते. घरात 4 मुली होत्या. त्यावेळेला मतदानाच्या स्लिपा हाताने लिहायच्या असतात. त्यावेळेला स्लिपा लिहिण्यासाठी आम्ही यांच्या कुटुंबाशी संपर्कात आलो. हर्षद आणि मी नेहमी जायचो. हर्षद आहे ते म्हणून सांगतो. हर्षद, आपण कधी कॉफी घेऊन आल्याशिवाय परत आलो नाही, करेक्ट ना? असं करत असता असता मी अगदी वयाच्या लहानपणापासून म्हणजे 17व्या-16व्या वर्षापासून समाजसेवेमध्ये असल्या कारणानं त्यावेळेला अशी वेगवेगळी प्रॉब्लेम्स लोकांच्या समोरचे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशन पासून जिथे जिथे आमचे संपर्क होते संस्थेमध्ये आम्हाला बोलवत होते. मग घरेलू प्रॉब्लेम तर माझ्याकडे एवढे असायचे का पोलीस स्टेशन स्पेशली मला बोलवलं होतं फॅमिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. हे सगळं विचार करत असताना मला असं वाटलं का आणखीन कुठेतरी लग्न जमवायचं, पत्रिका बघायची. आमची पत्रिकाही जुळत नव्हती असं मला एक दोघांनी सांगितलं होतं. ही वस्तुस्थिती तुमच्या आज सांगतोय मी तिच्या 60व्या वाढदिवसाच्या दिवशी. पण मन जुळली आणि माझ्यापेक्षा तिने मला साथ जास्ती दिली. तिने ते कुठे मी बोलतच आहे. परिस्थिती अशी होती हे सगळं एका बाजूला चाललं होतं, दुसऱ्या बाजूला माझ्या डोक्यात तिच्याविषयी म्हटलं का चला आपण दुसरीकडे कुठे न बघता संगीताला विचारूया. संगीताला मी विचारलं ते कुठे, तर विरारच्या प्लॅटफॉर्म नंबर त्यावेळेला 1 आणि 2 आणि 3 आणि 4च्या मध्ये पेपर स्टॉल होता. तिथे मी भेटलो आणि तिला विचारलं, बाबा तुझी तयारी आहे का माझ्याबरोबर आयुष्य काढायची? हे आधी वेगळ्याच पद्धतीने त्यावेळेला यंग होतो, आता जरा शब्दामध्ये पोक्तपणा आलाय. आणि त्यानंतर म्हटलं पण माझ्याकडे एक गट आहे का आम्ही एकत्र राहतो, आई बाबा आमची भावंड आम्ही एकत्र राहतो आणि आम्हाला एकत्रच राहायचं आहे आयुष्यावर. ते मान्य केलं तिने आणि आज तुमच्या समोर या सगळ्यांनी जे पुरावे दिले ते एकत्र राहण्याच्या विषयी जे काही मी माझी मोठ्यांनी किंवा मी काहीतरी सांगितलं आणि तिने ऐकलं नाही तर तिने ते पूर्णपणे आत्मीयतेने पार पाडलं. त्याचं उदाहरण आज तुमच्या समोर इथे दिसते आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आजच्या तारखेला ब्राह्मण म्हटल्यावर मच्छीला हात पण लावत नाही, तुमच्याही माहिती नसते. परंतु आजपर्यंत इतके वर्षात आम्ही कधी तिला मच्छी, मटण, चिकन खायला कधीच प्रेशर केलं नाही. परंतु सगळ्या गोष्टी तिने आवर्जून हाताने स्वतःच्या बनवून आईच्या गाईडलाईनसाठी, आईच्या गाईडलाईन खाली आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित साधन दिलं. आजच्या तारखेला मी मजगाव डॉकमध्ये सर्व्हिसला होतो आणि तिथेही मी युनियनचं काम करत होतो सातत्याने. माझं आम्ही धडपडणारी मुलं म्हणतो, आम्ही साने गुरुजींची धडपडणारी मुलं राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून अन्याय तिथे आम्ही उभं राहिलोय समाजासाठी. तिथे विचार कधीच केला नाही आम्ही का आमच्यावर काय प्रसंग आहे. अशी आमची एकंदरीत सत्पाळकर कुटुंबियाची सगळ्यांचीच बॅकग्राऊंड आहे, म्हणजे एकट्याचीच नाही. असं असताना जेव्हा मी जेव्हा सर्व्हिसला होतो मजगाव डॉकमध्ये होतो, माझ्या भावाची प्रिंटिंग प्रेस मी चालवायला घेतली. तिथून आजपर्यंत मी प्रिंटिंग प्रेस चालवतो. पण कोणताही धंदा म्हणजे आमचे धंदा करणारे आमचे इथे हातोडे साहेब आहेत ते वेगवेगळे धंदे करतात. माझ्यासारखा एकच धंदा नाही त्यांचा. पण कोणत्याही एका धंद्यावर तेवढं पूर्ण कुटुंब चालत नाही. फक्त बिल्डर सोडलं तर बिल्डर सोडले तर आणखीन आयुष्यभराचे कुटुंब चालतात. तर या सगळ्या माध्यमातून एक इन्कम सोर्स चा प्रश्न होता आणि संगीताने त्यावेळेला बीएडला ऍडमिशनही घेतलं होतं. पण जेव्हा बीएडचे फॉर्म निघाले त्यावेळेला एक प्रसंग नेहमी लोकांना सांगतो माझ्या जवळच्या, त्याच्यात 5 वर्षाचं रिझर्वेशन, 5 वर्ष ज्यांनी सर्व्हिस केलंय तिने देशमुख विद्यालयात 5 वर्ष सर्व्हिस केलंय. तिचे प्रिन्सिपल इथे आले असेल, शिल्पा ये ना मागे का उभी आहे. तर शिल्पा गोडांबी आज तिथे प्रिन्सिपल आहे. तर शिल्पा होती तिच्या बरोबर आणि 5 वर्षानंतर तिने जेव्हा बीएड केलं आणि नंतर ती तिकडे गेली, तिला तिने जॉब मिळाला नाही. पण आपण आयुष्यात अशा गोष्टी ठरवतो का तिला फार वाईट वाटलं तिथे घेतलं नाही. परंतु तिला म्हटलं काहीतरी चांगल्यासाठीच झालं असेल. आज भारंबे मॅडम इथे नाहीयेत. भारंबे मॅडम आणि तिची काकी यांचे चांगले संबंध होते. त्यांनी एका शब्दाने सांगितलं
एनडी मुंडकामध्ये जॉब आहे तर तू करशील का, आणि तिथे तिने इंटरव्ह्यू दिली आणि आज आमच्या कुटुंबाची आर्थिक बाजू फार मोठ्या प्रमाणात तिने सांभाळली, हेही सांगायला मला काही त्याच्यात वाईट वाटत नाही. आज आमचं जेव्हा घर झालं, ते घर करत असताना आम्ही भावंड कॉलर टाईटवाले सगळे आम्ही असे होतो का विचारूच नाही. एका आर्किटेक्टच्यावर आम्ही पूर्णपणे डिपेंड होतो. तो आर्किटेक्ट म्हणजे आर्किटेक्ट नव्हताच, तो घरात येणारा माणूस होता. तो म्हणतो प्लॅन पास करायला आम्ही अमुक आर्किटेक्टकडे दिलाय, अमुक आर्किटेक्टकडे दिलाय. आणि जेव्हा संगीताने त्याच्यात इंटरेस्ट घेतला तेव्हा त्यांनी ते सिडकोमध्ये प्लॅनही सबमिट केला नव्हता, ही गोष्ट समजली. हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी तिच्या माध्यमातून झाल्या. आज पोरं सांगतात सगळ्यांना जायचंय, भूका लागले, भावचाही टाइम संपेल. तर दिवस काय भरपूर असं काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आज माझ्या मावशी इथे आलेल्या आहेत, मावशी आली आहे, मावशीचा चिरंजीव आले. हे सगळ्या कुटुंबाला म्हणजे मामाकडच्या, माझ्या काकांकडच्या, माझ्या भावांकडच्या या सगळ्या कुटुंबाला सांभाळायचं काम संगीताने केलं. सो आज ती 60व्या वर्षात म्हणजे 60वा वाढदिवस, परंतु या 60व्या वर्षात प्रवेश करते. तिला पुढचं आयुष्य आमच्या दोघांचं असंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एन्जॉयबल जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी ते माझे 2 शब्द थांबवतो. आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहून जी काय या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याविषयी धन्य आहे. आणि महत्वाचं हे सगळा कार्यक्रम घडण्यासाठी ते अतिशय सिक्रेट रीतीने माझ्या सुनीनी, मुलांनी, मुलींनी आणि आमच्या फरक मामाने जे काही कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. मी माझे शब्द इथे थांबवतो. रक्ताच्या नातेचा पलीकडे आपलं करणारे व्यक्तिमत्व असेल तर त्यांच्याकडे बघतो मी. कदाचित सर्वांनी त्यांना बघितलं असेल तर याच्या पाठीमागं ही संस्काराची पिढी असते, संस्कार घातलेले असतात. ते संस्कार त्यांच्या मातृपितॄंनी दिलेली त्यांना देणगी आहे, म्हणून आज ते आपल्याला बघायला, ऐकायला. आणि मला जे बोलायचं होतं ते परत मी मोहितला बोलायला सांगितलं होतं की मोहित, की वाढदिवसाच्या दिवशी आईला तू असं असं बोलतो म्हणतो, काका शक्य होणार नाही, तुम्ही एवढं करूच नको, ते तुला बोललं पाहिजे. आणि आज दादांबद्दल बोलायचं गेलं, दादांनी स्वतःच्या भावना आवर घालून सगळ्यांच्या भावनांचा विचार केला, त्याबद्दल दादाचे आभार. पुणेकरता वाढदिवसाच्या माझ्या आता फॅमिली एकच आहे, माझ्याकडनं, मी माझ्या परिवाराकडनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. या पुढील आयुष्य आपणास. आम्ही घरी आलेलो आहोत. अशा प्रकारे आमचा प्रोग्राम एंड झालाय खूप छान पद्धतीने. मस्त होता, आवडला. चला आता आम्ही आलेलो घरी. चेंज केलंय तिने ऑलरेडी. सो कसं होतं? छान, खूप छान. मस्त. माझ्यासाठी एक सरप्राईजच होतं लास्ट पर्यंत ना. येस. मावशी कसं होता प्रोग्राम? मस्त मस्त. मानसी मोहिते एन्जॉय केलं. आम्ही एन्जॉय केलं. तुम्ही नाही केलं? सासूचे एन्जॉय केलं वाटतं. तर चला बाय बाय. आम्ही खूप थकलो आहोत. स्टे ट्यून. प्लीज शेअर आवर चॅनल, सबस्क्राईब अँड भेटू नेक्स्ट टाइम. बाय बाय बाय.